नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. अपडेट म्हणजे गट क व गट ड पदाकरिता भरती निघालेला आहे. जर तुम्ही 7वी पास असेल किंवा 10वी पास असेल, तसेच 12वी पास असेल, पदवीधर उत्तीर्ण असेल, तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये शिपाई पद असणार आहे, कृषी सहाय्यक पद असणार आहे, वायरमन असणार आहे, प्रयोगशाळा असणार आहे, सहाय्यक असणार आहे, लिपिक असणार आहे, मदतनीस असणार आहे, त्याचबरोबर पहारेकरी पद असणार आहे, त्याबरोबर आणखी इतर पदे सुद्धा असणार आहेत. तर त्या पदासंदर्भात इथं आपण अपडेट बघणार आहोत. यामध्ये आपण बघणार तुम्हाला कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक अर्हता असेल, त्याचबरोबर अर्ज कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यापूर्वी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीने या भरती संदर्भात माझ्याकडे काही पीडीएफ आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हा पीडीएफ बघू शकता. तुम्ही ते बघू शकता. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता जाहिरात निघालेली आहे. 31/1/2025 रोजी जाहिरात निघालेली आहे. तुम्ही बघू शकता. संदर्भ शासन निर्णय राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क व गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदापैकी 50% रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरविण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता. उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकरिता ज्या प्रकल्पग्रस्ताच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहे, अशा प्रकल्पग्रस्तांमधून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रकल्पग्रस्ताच्या सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहीम अंतर्गत सोबतच्या विविध मध्ये पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येते. तुम्हाला हा अर्ज करताना ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर त्यामध्ये आपण बघूया सविस्तर माहिती पुढे. इथे बघू शकतो. दिनांक 28/2/2025 पर्यंत तुम्ही इथं अर्ज मागवण्यात येणार आहे. तर त्याबाबतचा तपशील इथं खालीलप्रमाणे दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आपल्याला दिलं आहे. तुम्ही तपशील बघू शकता. अर्ज, आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची सुरुवात तुम्ही बघू शकता. 1/2025 पासून असणार आहे. तर तुम्हाला 28/2/2025 पर्यंत इथं अर्ज करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला या भरती संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल, तर तुम्ही www.dbskkv.org या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही माहिती बघू शकता. या वेबसाईटची लिंक तुम्हाला सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही ते बघू शकता. गट क संवर्ग एकूण पदे 45 असणार आहे. तुम्ही बघू शकता. पदाचे नाव कनिष्ठ संशोधन सहाय्यक यासाठी एकूण पद असणार आहेत. इथे एक पद दाखवले. वेतन श्रेणी आपल्याला दाखवलेली आहे 35,400. तर इथं तुम्ही बघू शकता. तुम्हाला 1,12,400 पर्यंत इथं वेतन असणार आहे. त्यानंतर आपण दुसरं पद इथं बघू शकता. तुम्ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी एकूण 4 पदे असणार आहे. तर वेतन श्रेणी इथे तुम्ही बघू शकता 35,400. तर तुम्हाला इथे 1,12,400 इथं वेतन असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं वरिष्ठ लिपिक इथं बघू शकता. यामध्ये एकूण 3 पदे असणार आहेत. इथं वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता 25,500 तर 81,100 यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी दाखवलेली आहे. त्यानंतर पद क्रमांक 4 इथं बघू शकता. लिपिक एकूण पदे 6 असणार आहे. वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता 19,900 तर 63,200 अशा स्वरूपात तुम्हाला इथं वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं 5वं पद बघू शकता. कृषी सहाय्यक यासाठी एकूण 13 पदे असणार आहेत. त्यानंतर इथं वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही 25,500 ते 81,100 असणार आहे. यासाठी 13 पद असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं वीज तंत्री यासाठी एक पद असणार आहे. यामध्ये तुम्हाला वेतन असणार आहे. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 अशा पद्धतीने आपल्याला दाखवले. त्यानंतर तुम्ही 7वं पद इथं बघू शकता. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मस्त यासाठी एकूण एक पद असणार आहे. त्यानंतर इथं तुम्ही इथं वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही 25,500 ते 81,100. त्यानंतर तुम्ही इथं 8वं पद बघू शकता. प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एक पद असणार आहे. त्यानंतर तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता 21,700 ते इथं 69,100 इथं तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एक पद असणार आहे. इथं वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता प्रयोगशाळा सहाय्यक PHM यासाठी एकूण एक पद असणार आहे. इथं वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता 25,500 ते 81,100 असणार आहे. त्यानंतर यंत्रचालक बोट यासाठी एक पद असणार आहे. यासाठी वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही
25,500 ते 81,100 इथे तुम्ही बघू शकता. त्यासाठी 12 पद तांडेल असणार आहे, त्यासाठी एक पद असणार आहे. तुम्ही वेतन श्रेणी इथं बघू शकता 25,500 ते 81,100 इथं असणार आहे. त्यानंतर कृषी कृषीत्र चालक यासाठी 2 पदे असणार आहेत. यामध्ये वेतन श्रेणी तुम्ही इथं बघू शकता 21,700 ते 69,100 असणार आहे. त्यानंतर वाहन चालकसाठी 6 पदे असणार आहे. इथे तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता 19,900 ते 63,200 असणार आहे. त्यानंतर तुम्ही कुशल मासेमार यासाठी एक पद असणार आहे. त्यानंतर वेतन श्रेणी इथं बघू शकतो तुम्ही 21,700 ते 69,100 इथं वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर मासेमार यासाठी एक पद 21,700 ते 69,100 असणार आहे, 16 पद. त्यानंतर तुम्ही इथं 17 पद बघू शकता. बोटमॅन यासाठी जागा बघू शकता तुम्ही. बोटमॅन डेड हँड यासाठी एक पद असणार आहे. त्यानंतर वेतन श्रेणी इथं तुम्ही बघू शकणार. तर तुम्ही 19,900 तर 63,200 वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर आता आपण गट ड वर्ग यामध्ये एकूण पदे असणार 204. यामध्ये शिपाई बघू शकता तुम्ही. यामध्ये एकूण 36 पदे असणार आहेत. त्यानंतर तुम्ही इथं रिक्त जागेचे परवानगी सामाजिक समांतर आरक्षण विवरणपत्र खालीलप्रमाणे दाखले तिथे तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे 15,000 ते 37,600 यापर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर माळी पदाचे नाव बघू शकता तुम्ही. माळी यामध्ये माळी पदे एकूण 5 असणार आहे. यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी दाखवलेली आहे 15,000 ते 37,600 दाखवलेले आहे. त्यानंतर पहारेकरीसाठी 10 पदे असणार आहेत. यासाठी वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही 15,000 ते 37,600. त्यानंतर स्वच्छक पदे 2 असणार आहे. त्यामध्ये 15,000 ते 37,600 वेतन श्रेणी असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही मदतनीससाठी एक पद असणार आहे. त्यानंतर तुम्ही ते वेतन श्रेणी सुद्धा इथं बघू शकता. त्यानंतर तुम्ही मंजूर पदे इथं बघू शकता. एकूण 150 पदे इथे असणार आहे. यामध्ये वेतन श्रेणी आपल्याला दाखवलेले 15,000 ते 37,600 इथं वेतन श्रेणी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता उपरोक्त पदाच्या अनुक्रमांकानुसार आवश्यक आहारता व परीक्षा पद्धत खालील प्रमाणे असणार आहे. तुम्ही पदाचे नाव इथं बघू शकतात. वेतन श्रेणी बघू शकता. कनिष्ठ संशोधक यासाठी तुम्हाला शैक्षणिक आहारता असणार आहे. कृषी उद्यान विद्याशाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे तुम्ही परीक्षेची पद्धत इथं बघू शकता. विषय तुम्हाला दाखवलेले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व संबंधित विषयाचे प्रश्न असे एकूण 200 तुम्हाला प्रश्न असणार आहे. त्यानंतर तुम्हाला शहरामध्ये दाखवले एकूण प्रश्न 100 असणार आहेत. वेळ तुम्हाला 2 तास असणार आहे. अशा पद्धतीने माहिती दिली. कनिष्ठ सहाय्यक अभियंता यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेतील अभियांत्रिकी स्थापत्य शाखेतील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये शैक्षणिक माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर विषय गुण तुम्ही इथं बघू शकता त्याच पद्धतीने. त्यानंतर वरिष्ठ लिपिक यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यात मराठी टंकलेखन किमान 30 प्रति वयोमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 प्रमिती मिनिट वेग मर्यादा आपल्याला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही इथं परीक्षेची पद्धती तुम्ही बाजूला बघू शकतात. त्यानंतर पदाचे इथं बघू शकता. लिपिक पदासाठी तुम्हाला इथं शैक्षणिक माहिती दिलेली तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यावर तुम्हाला प्रत्येक पदानुसार तुम्हाला वेतन श्रेणी किती असणार ते सुद्धा तुम्हाला दाखवले. तुम्ही इथं अशा पद्धतीने प्रत्येक पदानुसार शैक्षणिक माहिती इथं बघू शकणार आहात. या पीडीएफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या भरती संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही इथं बघू शकणार आहात. प्रत्येक पदावाईज शैक्षणिक अर्हता कोणती असेल, परीक्षेचं स्वरूप कसे असेल, संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. अर्ज करण्याची पद्धत आपल्याला इथं सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही सर्वात महत्त्वाची माहिती तुम्ही बघू शकता. सोबत दिलेल्या विविध नमुन्यातील अर्ज A4 साईज पेपरवर टंकलिखित करून दिनांक 28/2/2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे पोहोचतील अशा रीतीने आपल्याला सादर करायचा आहे. हो ॲड्रेस दिलेला आहे. ह्या ॲड्रेसवर आपल्याला माहिती पाठवायची आहे. इथे तुम्ही वयोमर्यादा बघू शकता. 28/2/2025 किमान वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे. त्यानंतर राखीव प्रवर्ग 38+. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक व 3 वर्ष. राखीव प्रवर्गासाठी 43+. सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक व 3 वर्ष. दिव्यांगासाठी 45 वर्ष दाखवले.
पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी 55 दाखवले. त्यानंतर आपण इथे आणखीन महत्त्वाची माहिती बघूया. इथे तुम्ही बघू शकता परीक्षा भरती प्रक्रियेचं शुल्क आपल्याला किती असणार आहेत. तुम्ही बघू शकता अराखीव खुला प्रवर्ग यासाठी 1000 रुपये असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथ यासाठी 900 रुपये असणार आहेत. भरती संदर्भातील अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या भरती संदर्भातील PDF तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर या भरती संदर्भासाठी अधिकृत माहिती बघण्यासाठी त्या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही माहिती बघू शकता. धन्यवाद. थँक्यू.